जालना जिल्ह्यात दिवसाढवळ्या हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे। शेकडो हायवा वाहनांमधून वाळूची खुलेआम तस्करी होतीये आणि आता या प्रकरणावर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट अंबडचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? कोण आहेत या अवैध उत्खननामागचे वाळू माफिया आणि प्रशासन खरंच मूक प्रेक्षक बनलंय का? पहा सविस्तर रिपोर्ट। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगाव येथील वाळू घाट क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। आरोप असा आहे की शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत हजारो ब्रास वाळू नदीपात्रातून बाहेर काढली जाते। विशेष म्हणजे नंबर प्लेट नसलेल्या शेकडो हायवा वाहनांमधून ही वाळू थेट बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाठवली जात असल्याचा दावा करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले। लोणीकर यांनी थेट अंबडचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा अवैध धंदा हा शक्यच नाही असा आरोप केलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार साष्ट पिंपळगाव, बठाण आणि भुतेगावसह दुधना गोदावरी नदी पात्रात तब्बल 10 ते 12 फूट खोल खड्डे पडले। यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान साष्ट पिंपळगाव प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अवैध वाहतूक करणारे जेसीबी आणि हायवा जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। इतकंच नाही तर संबंधित वाळू माफियांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे।